नमस्कार. अखंड लक्ष्मीची उपासना दिलेली होती. अखंड लक्ष्मी साधना तिचे नाव होते. त्याचप्रमाणे गणपतीच्या 2 उपासना वेगवेगळ्या देऊन झाल्यात. महादेवाच्या सुद्धा 2 उपासना झाल्यात. त्यानंतर भैरवाची महारुद्र भैरव अनुष्ठान हे सुद्धा करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या नवरात्रीतल्या उपासना सुद्धा देऊन झालेल्या आहेत. आणि ह्या उपासनांच्या अभूतपूर्व यशानंतर आत्ता घेऊन येत आहे सर्वांसाठी कुलदेवीची उपासना. आपली कुलदेवी कोण आहे किंवा ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी सुद्धा ही उपासना करू शकतात. ज्यांना आपली कुलस्वामिनी कोण आहे हे माहिती नाही आहे आणि तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, काहीही हरकत नाही आहे. तुमच्यासाठीच ही उपासना घेऊन येत आहे. ही उपासना जे जे म्हणून करतील त्यांच्यावरती आपल्या कुलस्वामिनीची कृपा होईल. आपल्या घरामध्ये बसून तुम्हाला ही उपासना करायची आहे. कुठेही जायचं नाही आहे. त्याच्यासाठी कुठेही राहणे, कुठे बाहेर जाणे हा कोणताही व्याप तुम्हाला नाही. तुमच्या घरातच बसून तुम्ही आपल्या कुलदेवीला प्रसन्न करू शकता. आपल्या कुलदेवीला घरामध्ये निमंत्रण देऊ शकता. याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळेल. संपूर्ण कुटुंबावरती कुलदेवीचे कवच प्राप्त होईल आणि कुलदेवी तुम्हाला प्रसन्न होईल. आणि लक्षात घ्या, जेव्हा कुलदेवी म्हणजे कुल या शब्दातच तिचा सगळा अर्थ आहे. कुलदेवी, कुळाची देवी. ज्या वेळेला आपण आपल्या कुलदेवीची उपासना करतो त्यावेळेला आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे लाभ होतात. म्हणजे ही उपासना जी आहे, समजा तुमच्या घरामध्ये जर का एखादी महिला ही उपासना करायला बसली तरी पण ती फायदेशीर आहे. तुमच्या घरामध्ये एखादा पुरुष बसला तरी पण ती फायदेशीर आहे. एखाद्या वेळेस एखादी मुलगी बसली तरी फायदेशीर आहे. तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष तेही बसले, ती सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळेच ही उपासना जवळजवळ प्रत्येकाने करावी अशी ही उपासना आहे. याबद्दल संपूर्ण माहिती आणि संपूर्ण त्याबद्दलचं हे तुम्हाला सगळं मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला खाली नंबर देत आहे, या नंबरवरती तुम्ही विचारणा करावी. ह्याचा ग्रुप बनेल, यामध्ये सगळी माहिती तुम्हाला सांगितली जाईल. त्यासाठी एक झूम कॉल पण होणार आहे. माहितीसाठी नंबर